इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरात काही वेळापूर्वी भूकंप आल्याची अफवा सध्या सगळीकडे पसरत आहे। मात्र बदलापुरात काही वेळापूर्वी पनवेल रिंग रोड भागात अनेक इमारतींना मोठे हादरे जाणवले। हे हादरे भूकंपाचे असल्याचे आधी इथल्या रहिवाशांना वाटले, मात्र इमारतीच्या लागून असलेल्या दगडखाणीमध्ये एक मोठा ब्लास्ट केला गेला। त्यामुळे अर्धा ते 1 किलोमीटर परिसरात हे हादरे जाणवले। त्यामुळे भयभीत झालेले नागरिक जीव मुठीत घेऊन इमारती बाहेर आले। दगडखाणीमध्ये दिवसातून अनेकदा मोठे ब्लास्ट केले जातात, मात्र आज जो ब्लास्ट करण्यात आला त्याची तीव्रता जास्त असल्याने आमच्या इमारतींना धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते। त्यामुळे या दगडखाणी संदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे। आज प्रचंड घबराट होती सगळ्या माणसांमध्येच आणि त्याच्यामुळे सगळेजण जमा झाले। ते सगळ्यांना वाटलं की भूकंप आहे, त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या घरातून बाहेर आले। पण नंतर जाणवलं की हे भूकंप नाही, कारण त्यांचा आवाज नव्हता आलेला, पण ब्लास्ट झालेला। नक्की कसला ब्लास्ट होता आम्हाला सुद्धा नाही कळलं। जनरली त्यांचा आवाज येतो, आज आवाज नव्हता। विदाऊट आवाज तो ब्लास्ट खूप जबरदस्त होता। आणि नंतर आम्ही बघितलं इकडे धुळीचे लोट उडलेले होते, म्हणजे तिथेच ब्लास्ट झालेला दगडखाणीमध्ये। आधी आम्हाला असंच वाटलं की भूकंप झालाय आणि आम्ही बसल्या ठिकाणी या बाजूला जाऊन या बाजूला आलो। इव्हन ह्याच्या आधी पण एकदा असंच झालं होतं की असं आम्हाला असं वाटलं भूकंपच आहे, पण नंतर जेव्हा कळलं तर म्हटलं नाही, आता आम्हाला ॲक्शन घ्यायलाच पाहिजे, कारण आमचे हे कष्टाचे पैसे आहेत। आम्ही खूप त्रासाने इथे घर घेतलेलं आहे, तर आम्हालाही वाटणार ना, अजून 4 वर्ष नाही झाले तर त्याची ही अवस्था आहे, तर अजून 2 वर्षात काय होईल सांगता पण येणार नाही। पाऊस आणि त्याच्यामुळे पण होणार। आणि आम्हाला बिल्डरने सांगितलं की सगळं मजबूत आहे, पण ही मजबूती कुठेपर्यंत आहे हे तर आम्हाला माहिती नाही। तर ते जाणून घेण्यासाठी आणि ही कारवाई होण्यासाठी लवकर गरजेचं आहे।